आपली कोकण हार्टेड गर्ल जी आहे ना, म्हणजे अंकिता वालावालकर, ती घरामध्ये असं खूपच जास्त इमोशनल होत आहे सध्या. डेली पर एपिसोड मध्ये ती कमीत कमी तिला एकदा तरी रडताना दाखवतच आहेत बिग बॉस वाले. आणि विषय पण तिथेच होत आहेत, कारण की ज्या पद्धतीने ही जी निकी आहे ना, निकी तिला टार्गेट करायचा प्रयत्न करते, किंवा मग घरामध्ये ज्या प्रकारचं वातावरण ही निकी तयार करते ना, त्यामुळे संपूर्ण घरामध्ये हे सगळे जण जे काय आहेत ते इमोशनल होत आहेत किंवा इरिटेट होत आहेत. मी तर इमोशनल पेक्षा मी इरिटेट होत आहेत ते संपूर्ण जास्त. कारण की आपली अंकिता वालावलकर आहे, ती म्हणते यार मी हे असले धंदे करण्यासाठी इकडे आलेलीच नाहीये. तुम्ही गेम प्रेमाने देखील जिंकू शकता, तुम्ही तुमच्या डोक्याने देखील गेम जिंकू शकता, पण आपण ह्या असल्या भांडणांमध्ये नाही पडायचं. तू आर्याला ती समजवतो तिकडे, आर्या हे आपलं तुझं वय खूप छोटं आहे, तू ह्या असल्या धंद्यामध्ये नको पडू, तू आपलं आपलं भांडण होत असेल तर तिकडून सरळ निघून जायचं. आणि मी माझ्या घरात कधी भांडे घासलेले नाहीयेत, पण मी इथे येऊन घासते कारण की मला ते माझी जी वीक पॉईंट आहेत ती वीक पॉईंट मला माझ्या अंगातून काढायचे आहेत. या संपूर्ण गोष्टी ती तिकडे बोलते आणि थोडीशी इमोशनल होते, ते ती तिच्या डोळ्यातून थोडेसे अश्रू निघतात. पण अंकिता वालावालकर, हा मेसेज तुझ्यासाठी आहे, तू बिंदास नड तिकडे, काय घाबरू नको. तुम्ही तुमच्यासाठी जे काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे आलेले आहेत ना, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं नाही लिहिलेलं कुठं की तुम्ही बोलू नाही शकत. अरे बिंदास बोल, तुला जे वाटतंय ते बोल, पण अशा व्यक्तीलाच बोल की ती त्या एका पातळीच्या खाली गेलेली आहे, की तेव्हा तुला संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर तर 100% घेणार आहे. आणि संपूर्ण कोकण, जो कोकणाचा पट्टा आहे ना आपला, संपूर्ण कोकण देखील तुला डोक्यावर घेऊन फिरेल. तर तुला एकच सांगतोय हे की आरामात खेळ, नको लोड घेऊ असल्या गोष्टींचा. खूप दिवस आहेत आपल्याकडे, तू खेळ बिंदास, संपूर्ण महाराष्ट्र तुझ्यासोबत आहे. तुमचं मत काय मित्रांनो, नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.